आणि सर्वप्रथम साहेब तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही जो अंदाज दिला होता काल परवा दिवशी 22 ऑगस्टला तो पूर्णतः सत्य झाला साहेब 100%. खूप पाऊस झाला साहेब. आणि आपण म्हणलो होतो ना 27 पासून खूप पाऊस आहे. हो, हो. खूप जोर आमच्या इकडे डायरेक्ट साहेब अक्षरशः म्हणजे पूर्ण बारशात पण एवढा पाऊस झाला नाही. आमच्या ओढ्यांना एवढा म्हणजे पाणी आलं नाही. खूप वाहून निघलं साहेब. तसं आणखीन 4 दिवस आहे आणखीन. कोणत्या कोणत्या भागात साहेब? आता काय करा, सर्वप्रथम आपण नाशिक जिल्ह्यावाल्यांना सांगू. ओके. चालेल, चालेल. 30 पर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये ना हेवी टू हेवी रेन होणार आहे. काय म्हणलं? हेवी टू हेवी रेन म्हणजे मुसळधार पाऊस हां, पडणार, हां, हां. अतिमुसळधार. हां, हां. मुसळधार. नाशिक सेंटर धरायचं. हो. नाशिक पासून 100 किलोमीटरचा एरिया पकडायचा असा सगळीकडे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. हो, हो. तर चारही 100 किलोमीटरच्या अंतराने हेवी टू हेवी होणार आहे. हो, हो. हम्म. आणि पुढे साहेब? त्याच्यानंतर मग आपलं मराठवाड्यात देखील खूप पडणार आहे आणखी 4 दिवस. हां. विदर्भात देखील आहे, पूर्व विदर्भात आहे, त्याच्यानंतर कोकणात तर जास्तच आहे, सातारा, सांगली जास्त राहणार, पुणे, मुंबई खूप पडणार आहे. हो, हो. हो, तुम्ही सांगितलं साहेब, की नद्यांना त्यांना चांगलं पाणी तर नद्यांना पण पाणी आलं साहेब आणि ओढ्यांना पण चांगलं पाणी आलं आणि मी म्हटलं तर तुमच्या तिकडले सिल्लोड किल्ले तळे भरतील, ते हो, हो. आपलं वाढलं धारचे साहेब. भरले ना ते. हां, भरले साहेब. म्हणजे खूप आता वाढ झाली. आता अजून एक असा पाऊस पडला, की त्यांच्या सांडव्यातून पाऊस पाणी जे की पुढे निघतं. हा. आणि पुन्हा लगेच त्यांना म्हणा की आता शेतकऱ्याला हो, नक्कीच. 27 तारखेपर्यंत 28, 29, 30 पर्यंत 3 दिवस पुन्हा उघड आहे थोडी हो, हो, हो. सूर्यदर्शन आणि थोडं आभाळ राहील सूर्यदर्शन. आणि त्याच्यानंतर 31 ते पुन्हा 4 सप्टेंबर पुन्हा पाऊस आहे. 31 ते 4 सप्टेंबर परत सप्टेंबर. हं. हो साहेब. कोणत्या आणि साहेब आता जो पाऊस पडणार आहे नेमका तुम्ही सविस्तर एक कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होणार आहे 27-28 तारखेपर्यंत? याच्यात काय करा, सुरुवातीला घेऊ अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हो, हो. वाशिम, हिंगोली, हो. अकोला, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, हो, हो. नाशिक, त्याच्यानंतर नगर जिल्हा, पुन्हा संगमनेर तिकडं ते कोकणपट्टी पूर्ण आणि सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे. हो. म्हणजे जवळपास सगळीकडेच हां, ह्या 4 पूर्ण दिवस पाऊस महाराष्ट्रात आहे. असं म्हणजे. आपण मी म्हटलं होतं ना, प्रत्येक गावाला 3दा पाऊस होऊन जाईल. हां साहेब तर आता त्याच्यातला 2दा काही काही ठिकाणी 5-5 वेळेस येऊन गेला. आता 2 वेळेस राहिले, तर ह्या 4 दिवसात 2दा पडून जाणार आणखी. हो. आता